नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाडिकवाडी गावातील नागरिकांचे अंधश्रद्धेचे भूत उतरवले। भूतकाळणी व जादूटोण्याची भीती दूर करण्यात पोलीस व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश। रायगडच्या पेण शहराजवळील महाडिकवाडी गावात काही दिवसांपासून भूतकाळणी जादूटोणा होत असल्याची अफवा पसरवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते। या संदर्भात पोलीस व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती करून याबाबतची भीती घालवली। गावात जिवंत कोंबडा जमिनीत पुरणे, स्मशानभूमीत नारळ फोडणे, घरात मोठ्या आवाजात मंत्रतंत्र करून दहशत पसरवणे अशा घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती। याबाबत ग्रामस्थांनी पेण पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पेण यांच्याकडे तक्रार केली होती। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची ग्रामस्थांबरोबर शहानिशा करून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नालकुल यांच्याशीही सविस्तर चर्चा केली व ज्यांच्यावर आरोप होते त्या कुटुंबाची भेट घेतली। सर्व बाबींचा विचार करून गावात भूत, भानामती, करणी, जादूटोणा याबाबत चमत्कारामागील विज्ञान याविषयी प्रात्यक्षिके व प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार महाडिकवाडी येथे व्याख्यान घेण्यात आले। या व्याख्यानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला। अशा प्रकारे करणी जादूटोणा होत नसल्याची वैज्ञानिक व तर्कशुद्ध माहिती मिळाल्याने ग्रामस्थांच्या मनातील भीती पूर्णपणे दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलीस सब इन्स्पेक्टर श्री रसाळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नितीन निकम, प्राचार्य सतीश पोरे, जगदीश डंगर व संदेश गायकवाड उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ग्रामस्थांनी कौतुक केले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धम्मशील सावंत, पेण।